नमस्कार मंडळी, आज आपण वरणफळ बनवणार. फळासाठी मी घेतले गव्हाचं पीठ, त्यामध्ये जिरं, ओवा, मीठ, हळद सगळंपैकी छान मीठ टाकले. सोबतच सगळं गोळा मळून घेतला. एका साईडला मी डाळ शिजत टाकली होती. वरणाला फोडणी देते बघा. त्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकले, लसूण टाकले, कढीपत्ता टाकले, हिरवी मिरची टाकली, छानपैकी परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो आणि चिंच टाकलेली छानपैकी मस्त परतून झाल्यानंतर साईडला मी डाळ शिजत टाकली होती. त्या सगळं छान परतून झाल्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडासा मसाला टाकला. डाळ छान शिजली होती, ती डाळ ॲड केली मस्तपैकी. ते सगळं ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा गुळही टाकला होता. इकडे छान वरणाला उकळी येते तोपर्यंत मी एका साईडला फळं लाटून घेतली. छानपैकी फळं लाटून झाली तोपर्यंत माझ्या वरणाला एका साईडला उकळी येते. छानपैकी वरणाला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये सगळी फळं ॲड केली. बघू शकता वरणाला किती छान उकळी आलेली आहे. चिंच आणि गुळामध्ये वरणफळला खूप छान चव येते. बघू शकता किती सुंदर कलर आले. फळं रेडी आहेत. नमस्कार मंडळी, आज आपण वरणफळ बनवणार. फळासाठी मी घेतले गव्हाचं पीठ, त्यामध्ये जिरं, ओवा, मीठ, हळद सगळंपैकी छान मीठ टाकले. सोबतच सगळं गोळा मळून घेतला. एका साईडला मी डाळ शिजत टाकली होती. वरणाला फोडणी देते बघा. त्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकले, लसूण टाकले, कढीपत्ता टाकले, हिरवी मिरची टाकली, छानपैकी परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो आणि चिंच टाकलेली छानपैकी मस्त परतून झाल्यानंतर साईडला मी डाळ शिजत टाकली होती. त्या सगळं छान परतून झाल्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, थोडासा मसाला टाकला. डाळ छान शिजली होती, ती डाळ ॲड केली मस्तपैकी. ते सगळं ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा गुळही टाकला होता. इकडे छान वरणाला उकळी येते तोपर्यंत मी एका साईडला फळं लाटून घेतली. छानपैकी फळं लाटून झाली तोपर्यंत माझ्या वरणाला एका साईडला उकळी येते. छानपैकी वरणाला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये सगळी फळं ॲड केली. बघू शकता वरणाला किती छान उकळी आलेली आहे. चिंच आणि गुळामध्ये वरणफळला खूप छान चव येते. बघू शकता किती सुंदर कलर आले. फळं रेडी आहेत.